हॅलो एव्हरीवन. आज ठरलं तर मगमध्ये सायलीवरती तो राकेश अटॅक करतो. राकेश चाकू घेऊन सायलीवरती हल्ला करतो. सायली ओरडते, कोण आहेस तू, कोण आहेस. तो राकेश राहतो आणि तो बुरखा लावून राहतो, त्याच्यामुळे सायली ओळखू शकत नाही. तिकडून अर्जुन येते धावत आणि अर्जुन त्याला पकडतो आणि त्याचा चाकू फेकतो आणि दोघांमध्ये खूप झटापटी होतात. सायली पण कोशिश करते की त्याचं चेहरा दिसला पाहिजे, पण तिच्या हातामध्ये फक्त चैन येते. अर्जुन धावत येतो कारण तो पडून जातो. राकेश अर्जुन धावत येतो आणि आवाज देतो. सगळेजण बाहेर येतात. काय झालं तर सांगते की सायलीवरती अटॅक झाला म्हणून. अर्जुन पोलिसाला फोन करतो. पोलीस इन्स्पेक्टर सावंत पण येतात, पण त्याला पण दिसत नाही तो राकेश, कारण तो पडून गेलेला असतो. राकेश इकडे घरी आल्यानंतर आपल्या आईला म्हणतो, कशी ग तू, माझे पप्पा जेलमध्ये आहे आणि मी आल्यापासून बघते तू एकदा पण त्यांचं नाव घेत नाही. सुमनताई म्हणतात, नाव घेण्यालाही केलं काय आहे तुझ्या वडिलांनी. सख्ख्या भावाचं खून करण्याचं कोशिश केली, धोका दिला त्यांना, त्यांच्या भावनांशी खेळले ते. राकेश म्हणतो, वा, तू दुसऱ्यांच्या भावनासाठी आपल्या नवऱ्याला विसरलीस. हे जोऱ्याने म्हणतो. हा प्रतिभा ऐकते तिकडून आणि प्रतिभा येते आणि म्हणते की राकेश, तोंड सांभाळून बोल तुझ्या आईशी, आणि एवढंच होतं तर तू जेलमध्ये आपल्या वडिलाला भेटायला जायचं असतं, इथे नसतं यायचं. राकेश मनामध्ये विचार करतो की मी आता माझी चिडचिड कमी केली पाहिजे. आणि प्रतिभा म्हणते, सॉरी म्हण आईला. तर तो तेव्हाच लगेच सॉरी म्हणतो आपल्या आईला. इकडे अस्मिता म्हणते की सायलीच्या हातामध्ये जे चेन आलेली असते ना, ते सगळ्यांना दाखवते. अस्मिता म्हणते, थांबा, मी हे चेन बघितल्यासारखी वाटतं. कल्पना म्हणते, अगं सगळ्या चेन सारख्याच असतात. अर्जुन जेलमध्ये नागराजला भेटायला जातो आणि म्हणतो, तूच सायलीवरती हल्ला केला, तूने मधुभाऊवरती पण हल्ला केला. नागराज म्हणतो, हा केला. जरी मी केला असेल तरी मला अजून काय शिक्षा होणार आहे, कारण मला आधीच जन्मठेप झालेलं आहे. एका खुनाला जन्मठेप काय, 2 खुनाला 2 जन्मठेप असणार काय, असा म्हणतो आणि हसतो. इकडे सायली अर्जुनच्या नकळत प्रियाला भेटायला जाण्याची तयारी करत असते. तेव्हाच प्रियाचा आवाज येतो आणि सगळेजण खाली येतात. तर बघते की समोर एक पोलीस, प्रिया आणि एक वकील, हे तिघेही जण तिथे आलेले असतात गेटवरती. कल्पना म्हणते, का आलीस तू, निघ इथून, एक पाऊल पण पुढे ठेवू नकोस. प्रिया म्हणते, मी हे सांगायला आली आहे की मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे, आणि हे अर्जुनला अश्विनला पण माहिती होतं. विचार, सायलीला म्हणते, विचार तू अर्जुनला की त्याने हे सत्य काय लपवलं तुझ्यापासनं, विचार. सायली तिला घराबाहेर काढणार तेव्हाच वकील म्हणतात की ती परवानगी घेऊन आलेली आहे, तिला जे बोलायचं ते बोलू द्या. तेवढ्यामध्ये अर्जुन येतो. हे काय, इथं कशाला आली, जा तू इथून. ओके, बाय.